नमस्कार. माझं नाव भाग्यश्री जाधव. MKCELच्या इरा कम्प्युटर सेंटरमध्ये मी गेले 16 वर्ष झाले सेंटर कोऑर्डिनेटर म्हणून काम करत आहे. सेंटर कोऑर्डिनेटर म्हणून काम करत असताना आपण वेगवेगळ्या गोष्टी इथे करत असतो. जसं की MKCELचे काही ऑफरिंग्स आहेत किंवा त्यांचे काही मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज आहेत. हे वर्षभर आपण करतच असतो. त्याच्यामध्ये मार्केटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये झालं, योगा डे झालं, AIचे इव्हेंट झाले स्कूलमध्ये जाऊन. जसं आपण स्कूलमध्ये व्हिजिट करायला गेलो, की स्कूलमध्ये बऱ्याच गोष्टींचे इव्हेंट्स आपल्याला करता येतात. जसं की AI आहे, सायबर सिक्युरिटी आहे किंवा टीचर्ससाठी AIचा इव्हेंट आहे. तर विद्यार्थ्यांना जे काही उपयोगी पडणारे AI टूल्स आहेत, ते आपण त्यांना तिथे दाखवतो आणि त्यांना अभ्यासात कशी मदत होईल हे आपण त्यांना दाखवतो. त्याचसोबतच टीचर्सना शिकवताना कुठले फ्री AI टूल्स वापरता येतील हे आपण त्यांना एक इव्हेंट घेऊन शिकवतो आणि शिकवल्यानंतर त्यांनी ॲक्च्युअल त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी कसा वापर करावा हेही आपण तिथे सांगतो. आपण वर्षभरात योगा डे आहे. योगा डे नंतर आपण योगा डे हे वेगवेगळ्या स्कूल्समध्ये आपण केलं होतं. आणि हे जे काही आपण ॲक्टिव्हिटी करतो, त्याची ॲक्टिव्हिटी आपण सोशल मीडियावर जसं अपडेट करत राहिलो, की त्याच्याने आपल्या सेंटरवर फुटफॉल इन्क्रीज होतो आणि बऱ्याच ॲडमिशनसाठी आपल्याला त्याची मदत होते. स्कूलमध्ये आम्ही फेस्टिवल सेलिब्रेशन करतो किंवा आपण डेज सेलिब्रेशन करतो. जसं की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली, आंबेडकरांची जयंती झाली किंवा टीचर्स डे झाला. असे वेगवेगळे इव्हेंट्स आपण स्कूलमध्ये घेतो. त्याच्यामध्ये आपण ऑफलाईन त्यांची ई-टेस्ट घेतो आणि जे काही नंबर्स येतात त्यांना आपण पहिले 3 नंबर काढून त्यांना आपल्याकडून काहीतरी प्राईज देतो. जेणेकरून आपलं शाळेसोबतचं बॉन्डिंग आहे ते चांगलं होतं आणि आपल्याला प्रत्येक इव्हेंटसाठी ते नाही म्हणत नाही. प्रत्येक इव्हेंटसाठी ते स्वतःहून फोन करून आपल्याला कॉल करून विचारतात, की तुम्ही आमच्याकडे SSC फ्री प्रॅक्टिस टेस्ट कधी घेणार आहात? टेस्ट कधी घेणार आहात? आणि त्यांचे विद्यार्थी आपल्या सेंटरवर येऊन फ्री प्रॅक्टिस टेस्ट सुद्धा सॉल्व्ह करत आहेत. त्याच्यानंतर आपण नियर बाय एरियामध्ये लिफलेट डिस्ट्रिब्युशन करतो, होम काउन्सिलिंग करतो आणि डोर टू डोर आपण होम काउन्सिलिंग करून तिथून आपण ॲडमिशन मिळवतो. आपण हे कोर्सेस शिकवत असताना, ॲक्टिव्हिटी करत असताना आम्ही प्लेसमेंटवर जास्त फोकस केला यावर्षी. तर आम्ही नियर बाय एरियामध्ये जे काही कंपनीज आहेत, छोटे-मोठे कंपनीजना व्हिजिट केली आणि तिथे असं लक्षात आलं, की नुसते जॉबच नाही, तर तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सॉफ्ट स्किल किंवा स्किल ओरिएंटेड कोर्सेसची गरज आहे. तर आम्ही त्यांना ते पण ऑफर दिली आणि MKCELने आपल्याला नुकतीच 30 तासांचा, 60 तासांचा, 90 तासांचा आणि 120 तासांचे जे कोर्सेसचे ऑफर्स दिलेले आहेत, तिथे आम्ही ते सांगितले आणि माझ्याकडे गेले 2 महिन्यांमध्ये साधारण 30 ॲडमिशन 30 तासांच्या कोर्सेससाठी झालेले आहेत. आणि ह्याच्यातून काय लक्षात येतंय, की त्यांच्याकडे फक्त प्लेसमेंट नाही, तर स्किल ओरिएंटेड कोर्सेस देऊन सुद्धा आपण आपला बिझनेस वाढवू शकतो. सोबतच आपण आपल्या नियर बाय एरियामध्ये जे काही कॉलेजेस आहेत, कोचिंग सेंटर्स आहेत, तिथे आपण छोटे-छोटे वर्कशॉप्स घेतो. 1 मंथ्स, 2 मंथ्स असे वर्कशॉप्स घेऊन आपण त्यांना टॅली, ॲडव्हान्स एक्सेल, ग्राफिक डिझायनिंग किंवा सॉफ्ट स्किल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असे वेगवेगळे कोर्सेसचे ऑफर्स देऊन आपण तिथे शॉर्ट टर्म कोर्सेस किंवा वर्कशॉप आपण तिथे चालवतो. आपण यावर्षी एक उपक्रम राबवला. शिकारपूर फाउंडेशनकडून आणि जवळपासच्या जे CSR फंड्स आपल्याला प्रोव्हाईड करतात त्यांना आम्ही व्हिजिट दिली आणि आपल्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याकडे आपण कोर्सेसची ऑफर दिली. त्यांनी गेले काही महिन्यापासून आपल्याला विद्यार्थ्यांसाठी काही पर्सेंटेजमध्ये स्कॉलरशिप देण्यास मान्यता दिली आणि विद्यार्थ्यांना आपला 25% विद्यार्थी पे करतात आणि 75% स्कॉलरशिप थ्रू त्यांना मदत होते. पण याच्यामध्ये त्यांना फक्त कोर्स शिकायला नाही मिळत, तर कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण त्यांना इंटरव्ह्यू स्किल शिकवतो. त्यानंतर ऑफिस स्किल्स शिकवतो आणि मग त्यांना आपण 100% प्लेसमेंट पण देतो. त्याच्यानंतर आपल्याकडे वर्षभरात जे काही ॲडमिशन्स होतात, इन्क्वायरी होतात, तर त्या इन्क्वायरी जे कन्व्हर्ट नाही झालेले आहेत, तर त्यांच्यासाठी आपण एक रिमाइंडर SMS किंवा फ्री कोर्सेस छोटे-छोटे किंवा WhatsApp मेसेज किंवा बल्क SMS किंवा एक कॉलिंग ॲक्टिव्हिटी थ्रू त्यांना आपण आपल्या कोर्सेससाठी कन्व्हर्ट करू शकतो. ह्याची या वर्षभरात मला खूपच मदत झाली आणि माझ्याकडे भरपूर प्रमाणात फुटफॉल इन्क्रीज झालाय आणि बऱ्याच ॲडमिशन सुद्धा झालेले आहेत वेगवेगळ्या कोर्सेससाठी. आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम, ब्रिंग युअर बडी, पेरेंट्स मीटिंग असं आपल्या सेंटरवर आपण राबवतो. त्याचबरोबर इथल्या जवळपासचे जे पॉलिटिशियन्स आहेत त्यांच्या मदतीने आपण हळदी कुंकूचा इव्हेंट घेतला होता. साधारण आपल्याकडे 1000+ लेडीजनी तिथे इंटरेस्ट दाखवला होता आणि त्यातून आपल्याकडे बरेच ॲडमिशन कन्व्हर्ट सुद्धा झाले. आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यात वुमन्स डे ते सुद्धा आपल्या सेंटरवर सेलिब्रेट केलं आणि आपले जे कोणी विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या पेरेंट्सना इन्व्हाइट करायला सांगितलं आणि त्यांच्याबद्दल बोलायला सांगितलं. त्यांनी विद्यार्थ्यांनी केलेले सेंटरवर केलेले असाइनमेंट त्यांच्यासोबत आपण शेअर केल्या आणि त्या पेरेंट्सना ते फारच आवडलं
आणि पेरेंट्स मीटिंगनुसार किंवा ब्रिंग युअर बडीमधून आमचे बरेच ॲडमिशन कन्व्हर्ट सुद्धा झाले. त्याच्यासोबत आपण जे डे सेलिब्रेशन करतो त्याच्यामध्ये आपण सायन्स डे आहे, मराठी भाषा दिन आहे, त्यासोबत महाराष्ट्र दिन असे वेगवेगळे डेज आपण आपल्या सेंटरवर सेलिब्रेट करतो. पेरेंट्स मीटिंगचं मी जे सांगितलं ते फक्त आपण सेंटरवरच नाही, तर शाळेत जे काही पेरेंट्स मीटिंग असतात तेव्हा सुद्धा आपण तिथे व्हिजिट करतो आणि पेरेंट्सना आपलं प्रेझेंटेशन दाखवतो, की आपण आपल्या सेंटरवर अशा पद्धतीचे कोर्सेस राबवतोय, जेणेकरून तुमच्या विद्यार्थ्यांना त्याची नक्कीच मदत होईल. अशा पद्धतीने आपल्या वर्षभरात इरा सेंटरमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण रन करतो. आपल्या सेंटरच्या नियर बाय एरियामध्ये टोटल 30 अंगणवाडी आहेत आणि तिथे 30 अंगणवाडीमध्ये प्रत्येक अंगणवाडीत 2 सेविका काम करतात. असे टोटल 60 अंगणवाडी सेविकांना आत्तापर्यंत आपण भेटलो आहोत. त्याच्यासोबतच त्यांना आपण आपल्या सेंटरवर राबवणारे कोर्सेस, ऑफर्स अशा बऱ्याच गोष्टी आपण त्यांना सांगितल्या आणि त्याच्यासोबत बऱ्याच अंगणवाडी सेविकांनी आपल्याकडे इंटरेस्ट दाखवला, कोर्सेस कंप्लीट केले आणि त्यांना त्यांच्या जॉबमध्ये प्रमोशनसुद्धा मिळाले आणि अंगणवाडीमध्ये येणारे जे काही पेरेंट्स आहेत त्यांना आपण भेटलो, त्यांच्या ॲडमिशन्स कन्व्हर्ट करून घेतल्या आणि त्यांनाही आपण हाऊसवाईफ असतील, तर त्यांना जॉबसाठी आपण मदत केली आणि आता ते चांगल्या पोस्टवर कामसुद्धा करत आहेत.